महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी जो नीट परीक्षा देतो त्याला जर MBBS, BAMS, BDS किंवा वैद्यकीय क्षेत्रातलं फिजिओथेरपी सोडून कुठलाही कोर्स पाहिजे असेल तर त्याला महाराष्ट्र स्टेट CET सेल जे काउन्सिलिंग कंडक्ट करतं त्यामध्ये भाग घ्यावा लागेल। आज आपण या काउन्सिलिंग प्रोसेसचे सर्व डिटेल्स बघणार आहोत। तुम्हाला नीटमध्ये कितीही चांगले मार्क असले किंवा तुम्ही कितीही चांगली आर्थिक क्षमता तुमची असली तरी सुद्धा जर तुम्ही ही काउन्सिलिंग प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडली नाही तर तुम्हाला MBBS किंवा इच्छित कोर्स मिळणार नाही। ही प्रक्रिया मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितल्यास महाराष्ट्रातल्या MBBS प्रवेश प्रक्रियेविषयी कुठलीच शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही। ही जी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आहे ही आपण 5 शीर्षकांच्या अंतर्गत म्हणजे 5 हेडिंग्सच्या अंडर आपण हे डिस्कस करणार आहोत। अगदी फास्ट आपण जाणार आहोत। एकही मुद्दा मिस होऊ देऊ नका। या प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त गोंधळ कुठे होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा मी स्ट्रे वॅकन्सी राऊंड बद्दल तुम्हाला सांगेन। तेव्हा तुम्हाला कळेल की मार्क्स चांगले असूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना MBBS मागच्या वर्षी का मिळू शकलं नाही आणि त्यावरचा उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगेन। पहिला मुद्दा म्हणजे ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कोणत्या कोर्सेससाठी राबवली जाते। तर महाराष्ट्र CET सेल जी काउन्सिलिंग करतं ती एकत्रितपणे अनेक कोर्सेससाठी करतं। हे सर्व कोर्सेस 3 ग्रुप्समध्ये विभागले जातात, ग्रुप A, B आणि C। एक महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये नर्सिंग आणि फिजिओथेरपी हे नाही आहे कारण त्यांची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र आहे। बाकी सर्व कोर्सेससाठी सामूहिक प्रवेश प्रक्रिया आहे। ती या 3 गटातील कोर्सेस करता समांतर पण ओव्हरलॅपिंग असते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र CET सेलच्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत। या प्रवेश प्रक्रियेमध्ये 2 अटींची पूर्तता केल्यास तुम्ही भाग घेऊ शकता। एक, तुमच्याजवळ महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे। 2, तुमची 10वी आणि 12वी दोन्ही सुद्धा महाराष्ट्रातून झालेलं असलं पाहिजे। आता तिसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 100% MBBS सीट्स करता किंवा महाराष्ट्रातल्या 100% MBBS कॉलेजेस करता प्रवेश मिळतो का? तर अजिबात नाही। CET सेलच्या माध्यमातून डीम्ड कॉलेजेसमध्ये तसेच सेंट्रल कॉलेजेसमध्ये म्हणजे उदाहरणार्थ एम्स मध्ये प्रवेश मिळत नाही। म्हणजे हे कॉलेजेस महाराष्ट्रात लोकेटेड असले तरी CET सेलच्या माध्यमातून नाही प्रवेश मिळत। तसंच CET सेलच्या माध्यमातून डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश मिळत नाही। या दोन्ही प्रकारच्या कॉलेजेसना ऑल इंडिया काउन्सिलिंग मधनं प्रवेश मिळतो। मग CET सेलच्या माध्यमातून कोणत्या MBBS सीट्स करता किंवा कॉलेजेस करता प्रवेश मिळतो? तर महाराष्ट्रातल्या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मधल्या 85% सीट्स तसेच सर्व सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या 100% सीट्सना महाराष्ट्र CET सेलद्वारे प्रवेश मिळतो। याचाच अर्थ असा की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये IQ कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा, मॅनेजमेंट कोटा किंवा NRI कोटा या सीट्स सुद्धा CET सेलच्या माध्यमातून भरल्या जातात। आता मुख्य म्हणजे या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग कसा घ्यायचा ते आता आपण 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या मुद्द्यांवरून बघूया। या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होते रजिस्ट्रेशन पासून। 4था मुद्दा, रजिस्ट्रेशन। जसं नीटचा फॉर्म भरताना तुम्ही NTA वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं होतं तसंच महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं, फी भरायची 1 ते 5,000 पर्यंत कोणत्या कॅटेगरीत तुम्ही आहात त्यानुसार। त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात। या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर सीट मॅट्रिक्स राऊंड 1चा प्रकाशित केला जातो। त्यानंतर SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट प्रकाशित होते। म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांची रँक नुसार यादी येते, तिला SML म्हणतात। याच SMLच्या रँकच्या आधारावर तुम्हाला कोणते कॉलेज मिळेल, कोणता कोर्स मिळेल हे ठरतं महाराष्ट्र CET सेलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये। त्यानंतर 5वा मुद्दा म्हणजे काउन्सिलिंगचे राऊंड्स असतात। त्याचे नियम जर तुम्ही समजून घेतले नाही तर तुमचं खूप नुकसान होतं। ही प्रवेश प्रक्रिया चॉईस फिलिंग पासून सुरुवात होते। चॉईस फिलिंग म्हणजे काय? तुम्हाला ज्या ज्या कॉलेजची प्राधान्यक्रमानुसार निवड हवी आहे ती तुम्हाला ऑनलाईन लॉग इन करून भरावी लागते। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग करावी लागते। उदाहरणार्थ पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळाले नाही तर दुसऱ्या राऊंडसाठी तीच जुनी लिस्ट चालणार नाही, तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग करावी लागेल।
दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला नवीन प्रेफरन्स लिस्ट द्यावी लागेल. कुठल्याही राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळाले तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये फिजिकली जाऊन रिपोर्टिंग करावे लागते. पण तुम्ही नाही जॉईन केलं तर काय होईल? तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर काय पर्याय आहे? आता हे थोडं सविस्तर समजून घेऊया. समजा राऊंड 1चा निकाल लागला. राऊंड 1 नंतर दोन परिस्थिती असू शकतात. एक म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळाले आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं नाही. पहिली परिस्थिती समजूया, म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं. जर राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं पण ते तुमचे इच्छित कॉलेज नसेल तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊन राऊंड 2 साठी पात्र ठरता आणि त्यातले कुठलेही ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्सेस तुमच्यासाठी नसतात. आता दुसरी शक्यता पाहूया. तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग केलं. रिपोर्टिंग केल्यानंतर दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला, दुसरा म्हणजे तुम्ही अपग्रेडेशनसाठी पर्याय निवडला. जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर तुमचा प्रवेश निश्चित झाला. तुम्ही या प्रवेश प्रक्रियेमधून त्या केसमध्ये बाहेर पडता. याचा अर्थ असा की पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही आणि घ्यायचा असेल तर तुम्हाला पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि परत एकदा फी भरावी लागते. जर तुम्ही रिपोर्टिंग केले पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर तुम्ही राऊंड 2 साठी पात्र ठरता, कारण तुम्ही अपग्रेडेशनचा मार्ग निवडला आहे. स्टेटस रिटेन्शन न भरल्यामुळे तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही, म्हणजे तुमच्या मार्क्स किंवा रँकनुसार कोणतीही सीट उपलब्ध झाली नाही, तरीही तुम्ही राऊंड 2 साठी पात्र ठरता. आता राऊंड 2 साठी तुम्हाला पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. समजा राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज मिळाले नाही आणि राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं तर पुन्हा तीच प्रक्रिया असते. तुम्ही कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करता. जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर तुम्ही काउन्सिलिंग प्रक्रिया तिथेच संपते. तुम्ही काउन्सिलिंग प्रक्रियेच्या बाहेर जाता. तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये आणखीन चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही अपग्रेडेशनसाठी पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुम्ही राऊंड 3 साठी पात्र व्हाल. आता दुसरी परिस्थिती, तुम्हाला राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं पण ते तुमच्या पसंतीचं नव्हतं आणि तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही, तरी तुम्ही थेट राऊंड 3 साठी पात्र राहता. आता समजा राऊंड 2 मध्येही तुम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही आपोआप राऊंड 3 साठी पात्र ठरता. आता राऊंड 3 बद्दल पाहूया. इथे बरेचसे वेगळे नियम लागू आहेत, त्यामुळे इथे फार काळजीपूर्वक राहावं लागतं. या आधीच्या कुठल्याच राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाही आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कोणतेही कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजमध्ये जाणं अनिवार्य आहे, ते कॉलेज घेणं अनिवार्य आहे. राऊंड 3 मध्ये मिळालेली सीट तुम्हाला स्वीकारावीच लागते, अन्यथा तुम्ही या वर्षाच्या पुढील काउन्सिलिंग प्रक्रियेतनं बाहेर पडता. म्हणजे जर राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळाले आणि तुम्ही ते जॉईन केले नाही तर तुम्हाला पुढील प्रक्रियेतून किंवा काउन्सिलिंग मधून वगळलं जातं. थोडक्यात सांगायचं तर तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळाली आणि ती तुम्ही घेतली किंवा नाही घेतली तरी तुम्ही या प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर पडता. आता आपण बघितलं ती तिसऱ्या राऊंडमध्ये सीट मिळाली तरची परिस्थिती होती. आता तिसऱ्या राऊंडमध्ये सीट मिळाली नाही तर काय करायचं? जर राऊंड 3 मध्येही तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही आपोआप स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी पात्र ठरता. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नाही त्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये नवीन चॉईस फिलिंग करावी लागते. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळाले तर ठीक, नाहीतर पुढील स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 साठी तुम्ही पात्र ठरता आणि त्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागत नाही. मागच्या वर्षी मार्क्स चांगले असूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना MBBS मिळू शकलं नाही. असं का घडलं? नीट समजून घ्या, नाहीतर तुमच्याबरोबर सुद्धा असं घडू शकतं. महाराष्ट्र स्टेट CET सेल जी काउन्सिलिंग कंडक्ट करते ती या सर्व कोर्सेस करते. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं CET सेलच्या वेबसाईटवर की या सर्व कोर्सेससाठी ते व्हॅलिड असतं. प्रत्येक ग्रुपसाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. प्रॉब्लेम कशामुळे येतो? मागच्या वेळी MBBS ची काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण झाली नसताना ग्रुप A च्या काउन्सिलिंगचा दुसरा राऊंड सुरू असतानाच CET सेलनी ग्रुप B ची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू केली. ग्रुप A च्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये दरवर्षी गोंधळ होतो काहीतरी, कारण MBBS ला खूप जास्त डिमांड असल्यामुळे कोर्ट केसेस होतात,
MBBS ऍडमिशन संदर्भात MCC किंवा NMC नवीन नवीन सर्क्युलर्स काढत राहतं. त्यामुळे मागच्या वर्षी ग्रुप ए ची काउन्सिलिंग रखडली. मध्येच ग्रुप बी ची काउन्सिलिंग सुरू झाली आणि ग्रुप बी ची काउन्सिलिंग वेगाने पुढे गेली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 460 किंवा 500, 460 किंवा 500च्या दरम्यान मार्क्स होते, त्यांना MBBS गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मिळण्याची अपेक्षा होती, पण गॅरंटी नव्हती. त्यामुळे त्यांनी बॅकअप म्हणून BAMS ला ऍडमिशन घेऊन ठेवली. ग्रुप बी ची काउन्सिलिंग प्रोसेस वेगाने पुढे गेली. BAMS सोडलं तर आपल्या हातात काहीच राहणार नाही, या भीतीने विद्यार्थ्यांना BAMS सोडताच आलं नाही. कारण ग्रुप बी चा तिसरा राऊंड झाल्यावर ज्यांना BAMS मिळालं त्यांनी ते घेतलं किंवा नसेल घेतलं तरी ते या प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर पडतात आणि नंतर ग्रुप ए चं काउन्सिलिंग त्याच्यानंतर पुढे सरकलं. आता यावर उपाय काय? तर यावर सॉलिड उपाय आहे. तो म्हणजे या प्रवेश प्रक्रियेवर पॅसिव्हली डिपेंडंट न राहता MBBS चे काउन्सिलिंग कट ऑफ्स व बजेट याचा अभ्यास करा व आधीच ठरवा की गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये MBBS मिळालं नाही तर तुम्ही काय करणार आहात. मॅनेजमेंट कोट्यामध्ये MBBS घ्याल का परदेशात MBBS कराल हे आधीच ठरवा. माझ्या मते हे दोन्ही पर्याय BAMS पेक्षा श्रेष्ठ आहेत, जास्त चांगले आहेत. MBBS प्रवेश प्रक्रिया सखोल माहिती करता आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्कीच तुमची मदत करू. भेटूया.